ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला आता खूप मोठा जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. आणि तो म्हणजे आता सायली ही प्रियाला आणि आत्याला, सावीला सगळ्यांना चांगली अद्दल घडवणार. आता नेमकी सायली कशी यांना सगळ्यांना अद्दल घडवणार, काय घडणार, सगळं काही जाणून घेण्यासाठी आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. तर आता आपण पाहतोय की रुद्रप्रताप आणि गिरिजा ह्या दोघांचं जे संगीत असतं ते सुद्धा व्यवस्थित पार पडत असतं. आणि हे बघून आता सावी मात्र खूपच जास्त नर्वस असते. सावी प्रियाला म्हणत असते, तन्वी अगं काय सुरू आहे तुझं? मी तुला हे लग्न मोडण्यासाठी इथे बोलावलंय, पण लग्न मोडायचं तर दूरच राहिलं, उलट तू सुद्धा मला आता असं वाटायला लागलंय की हे लग्न एन्जॉय करण्यासाठीच आली आहेस. काय सुरू आहे तुझं? तू काही हातपाय हलवणार आहेस का? तू काही करणार आहेस का हे लग्न मोडण्यासाठी? त्याबरोबर प्रिया म्हणत असते, सावी अगं मी तरी काय करू? बघतीयस ना मी केवढे प्रयत्न करते ते हे लग्न मोडण्यासाठी, पण ती सायली ती माझ्या एकाही प्रयत्नाला यश येऊच देत नाही आहे. त्याला मी तरी काय करणार गं? अगं ती सायली ना पूर्वीपासून अशीच आहे, चिकट चेंगट. कितीही काहीही झालं ना तरी ती नेहमी तिला जे हवं असतं तेच करून घेते. पण काळजी करू नकोस तू सावी, यावेळी आपण नक्की यश मिळवूच. त्याबरोबर आत्या म्हणते, तुमच्या जर आयडियांनी आणि तुमच्या जर बुद्धीने काम करत गेलो ना तर यश मिळणं तर खूप दूर, आपल्याला यश दिसणारही नाही. कळलं ना? त्यामुळे आता मी जे सांगेन ते करायचं. मी जे सांगेन ते केलं तर आणि तरच फक्त रुद्रप्रताप आणि सावीचं लग्न शक्य आहे. नाहीतर मग मात्र सावी तुला रुद्रला विसरण्याशिवाय दुसरा पर्याय नाही आहे. त्याबरोबर सावी म्हणते, तुम्हाला माहिती आहे ना मावशी, मी नाही विसरू शकत रुद्रला. त्याबरोबर मग सावीला लगेचच आत्या म्हणते, मग मी जे सांगेन ते करावं लागेल तर आणि तरच फक्त रुद्र तुझा होऊ शकतो, फक्त तुझा. सावी म्हणते, तुम्ही जे सांगाल ना ते सगळंच्या सगळं करायला मी तयार आहे. बोला फक्त काय करायचं आहे. मग आता ती तिला सांगते की एक काम कर, आता दरवाजा पहिला बंद कर. मग सावी जाऊन दरवाजा बंद करते आणि मग आत्या आता तिचा प्लॅन सांगायला सुरुवात करते. आत्या सांगते, हे बघा आपल्याला आता खूप मोठी जोखीम उचलायची, त्यामुळे आधीच दोघींनाही सांगते माती अजिबात खाऊ नका आणि चुका बिलकुल करू नका. त्यावर मग आता त्या दोघी म्हणतात, प्लॅन काय आहे तो सांगाल का? मग आता आत्या प्लॅन सांगायला सुरुवात करते. आत्या आता सांगत असते की सगळ्यात पहिली गोष्ट ही की आपल्याला गिरिजाच्या नकळत गिरिजाला बेशुद्ध करायचं आहे. त्यावर आता लगेचच इकडे प्रिया म्हणते, हे कसं शक्य आहे? तिच्या नकळत आपण तिला बेशुद्ध कसं करणार? आपण तिला बेशुद्ध करण्याचा प्रयत्न करतोय हे तिला कळणारच की. त्याबरोबर मग आत्या म्हणते, हेच तर आपल्याला होऊ द्यायचं नाही आहे की तिला कळेल आपण तिला बेशुद्ध करतो. आणि मग आपल्याला तिला बेशुद्ध करून तिच्या जागी सावीला आणायचं आहे. त्याबरोबर हे सगळं कसं घडवायचं? आता तुम्ही जर हे घडवायचा विचार करताय तर कसं घडवायचं हे सुद्धा ठरवलं असेलच की, असं तिला विचारलं जातं. त्यावर आत्या म्हणते, अर्थात कसं घडवायचं हे सुद्धा मी ठरवलं आहे. आणि मग आता ती सांगू लागते की आपण काय करायचं. आणि मग आता ती सांगते की आपण सगळ्यात अगोदर गिरिजाला दूध द्यायचं. गिरिजाच्या दुधामध्ये गुंगीचं औषध असणार, त्यामुळे गिरिजा जेव्हा दूध पिईल तेव्हा आपोआप स्वतःहूनच थोड्या वेळाने का होईना पण गिरिजा बेशुद्ध होईल. एकदा का गिरिजा बेशुद्ध झाली की याच संधीचा फायदा आपण घ्यायचा आणि लग्न मंडपात गिरिजा म्हणजेच नवरीऐवजी सावीला म्हणजे आपल्या नवरीला बसवायचं. आणि मग सावी आणि रुद्रप्रतापचं लग्न होऊन गेल्याच्या नंतर जरी गिरिजा शुद्धीवर आली तरी मग या सर्व गोष्टींचा काहीसुद्धा फरक पडणार नाही. गिरिजाच्या शुद्धीवर येण्याचा मुळात काही उपयोगच उरणार नाही. कळलं तुम्हाला? त्याबरोबर मग आता त्या दोघी म्हणतात की ही आयडिया उत्तम आहे, पण हे करायचं कसं? मग आता आत्या आता दुधामध्ये औषध मिसळण्याचं जे काम असतं ते प्रियावरती सोपवते आणि प्रियाला सांगते, तुला तिच्या दुधात औषध मिसळायचं आहे आणि व्यवस्थित मिसळायचं आणि ते बरोबर तिच्यापर्यंत पोहोचेल याची तडजोड करायची. प्रिया म्हणते, ठीक आहे, तुम्ही काहीच काळजी करू नका आत्याबाई, ते सगळं मी व्यवस्थित बघते. या अशा कामांमध्ये मी माहीर आहे. मी एक काम करते, मी तिच्या दुधामध्ये औषध मिसळते आणि ते दूध एखाद्या नोकराच्या हातून तिला पाठवून देते. जर मी ते दूध द्यायला गेले तर तिथे सायली असेल, तिला
शंका येईल, पण एखाद्या नोकराने जर ते दूध घेऊन जाऊन तिला दिलं तर माया, प्रेम, आपुलकी वगैरे वगैरे सो अँड सो फालतू गोष्टी त्यांना त्या दुधामध्ये सापडतील आणि मग ती गिरिजा ते दूध अगदी निमूटपणे आणि गुपचूप पिऊन घेईल. त्याबरोबर आत्या म्हणते, ते तुला जे हवं ते तू कर. त्यानंतर मग आता प्रिया दूध बनवायला घेते. आता सायली ही प्रियाला स्वयंपाकघरात बघते आणि पहिल्यांदा प्रियाला स्वयंपाकघरात बघून सायलीला जरा आश्चर्यच वाटतं. सायली विचार करते, जी प्रिया आपल्या स्वतःच्या घरातल्या स्वयंपाकघरात जात नाही, आज चक्क ती प्रिया पाहुण्यांच्या घराच्या स्वयंपाकघरापर्यंत पोहोचली. नाही नाही नाही, प्रिया स्वयंपाकघरापर्यंत गेली आहे म्हणजे नक्कीच काहीतरी गफलत जरूरच आहे. लक्ष ठेवायला हवं ही बारीक नजरेने काय करते त्याच्याकडे. आणि मग आता सायली ही प्रिया काय करते हे बघण्यासाठी पुढे सरसावते. इतक्यात तिथे काही लहान मुलं खेळत खेळत येतात. सायली त्या लहान मुलांना हळूच सांगते, मुलांनो, इथं खेळू नका, इथं स्वयंपाकघर आहे की नाही, गडबड होईल सगळी, तुम्ही जा बरं बाहेर खेळा. मुलं बाहेर जातात. सायली प्रियावरती लक्ष ठेवते. त्यावेळी सायलीला दिसतं की प्रिया दूध बनवते. सायली विचार करते, ही कोणासाठी दूध घेते. मग सायली बघतच राहते. तर प्रिया आता ते दूध बनवते आणि एका मोलकरणीला गाठते आणि तिला सांगते, एक काम करायचं, हे दूध नेऊन गिरिजाला द्यायचं. आता ती मोलकरीण म्हणते, गिरिजाताईंचा तर आज उपास आहे ना. त्यावरती सांगते, मी सांगते तेवढं गुपचूप काम करायचं. हे दूध नेऊन गिरिजाला द्यायचं आणि गिरिजाला सांगायचं की उपास असला तरी उपासाला दूध चालतं आणि हे दूध तू बनवलं आहेस खूप प्रेमाने, कळलं. त्यावरती मोलकरीण चालतंय जी म्हणते आणि दुधाचा ग्लास घेऊन तिकडनं निघते. आता सायलीने तर प्रियाने उपसलेला कांड बघितलेला असतो, त्यामुळे सायलीला तर सगळं काही व्यवस्थित माहीत असतं. सायली विचार करते, शी, प्रिया किती नीच आहे, अजून प्रिया किती काय काय करणार आहे ना, मला ह्या मुलीचं काही कळत नाही. पण हे विसरत असेल की गिरिजाच्या बरोबर ती सुद्धा मी आहे, हिला काय करायचं आहे ते करू दे, पण काहीही झालं तरी गिरिजाला मुळात मी हे दूधच पिऊ देणार नाही आहे, असा विचार करून सायली ही आता थेट तिकडनं काहीही करून मला हे दूध बदलायलाच हवं असा विचार करते आणि त्या नोकराणीला म्हणते, ओ ताई, ऐका ना जरा, एक काम कराल का, तुम्ही जाऊन अर्जुन सरांना बोलवून आणा. त्याबरोबर ती म्हणते, अहो हा दुधाचा ग्लास ताई. त्यावर सायली म्हणते, अहो किचन ओट्यावर ठेवा ना आणि पटकन पाठवा ना त्यांना, अहो ते रुद्रभाऊ बोलवत आहेत त्यांना, काहीतरी काम आहे महत्त्वाचं, प्लीज. त्याबरोबर ती म्हणते, अहो नाही नाही ताई, प्लीज कशा पाई म्हणताय, बोलवते की लगेच. आणि मग ती तिकडनं अर्जुनला बोलवायला जाते. तर आता तोपर्यंत सायलीजवळ वेळ असतो. सायली काय करते, तोपर्यंत एका दुसऱ्या ग्लासमध्ये दूध ओतते आणि जो ग्लास आता गिरिजाला देण्यासाठी प्रियाने बनवलेला असतो त्या ग्लासबरोबर ती तो ग्लास एक्सचेंज करते आणि तो दुसरावाला जो ग्लास असतो तो तिथे ठेवते. आणि इतक्यात तिकडे ती मोलकरीण येते. सायली म्हणते, बोलवलं का तुम्ही अर्जुन सरांना. त्यावरती म्हणते, हो, मी सांगितले साहेबांनी, येत आहेत सर. त्याबरोबर मग आता सायली म्हणते, बरोबर, तुम्ही हे दूध कोणासाठी घेऊन जात होतात. त्यावरती म्हणते, अहो गिरिजाताईंसाठी. त्याबरोबर सायली म्हणते, अच्छा गिरिजासाठी, बरोबर, जा तुम्ही गिरिजासाठी दूध घेऊन जा, मी बघते, हे तुमच्या बोलवण्याने काही येणार नाही, मीच जरा जाऊन आता बघते त्यांच्याकडे. आणि मग आता सायली ही तिकडनं अर्जुनला बोलवायला जाते. बोलवायला कसली, खोटं नाटक करत असते सायली आता. त्यानंतर मग इथे आता गिरिजाला ते दूध मिळालेलं असतं आणि गिरिजा आता ते दूध पिऊनसुद्धा घेते. आता आत्या ही प्रियाला म्हणते, त्या मोलकरणीकडनं खात्री करून घे की तिने गिरिजालाच दूध दिलेलं आहे. त्यावर प्रिया म्हणते, ठीक आहे. मग प्रिया त्या मोलकरणीला विचारते, तर ती मोलकरीण सांगते, होय होय, म्या गिरिजाताईसनी दूध दिलं आहे, त्या उपाशी नाहीत जे आता. त्याबरोबर मग प्रिया म्हणते, उत्तम. आणि मग ती ही गोष्ट येऊन आत्याला सांगते. आता जेव्हा आत्याला गिरिजाने दूध प्यायलं ही गोष्ट कळते तेव्हा आत्या म्हणते, वा, हे झालं आपल्या पथ्यावरचं काम. आता त्या गिरिजाच्या पोटात ते दूध गेलंय ना, आता काही क्षणात ती बेशुद्ध होऊन जाईल आणि एकदा का ती बेशुद्ध झाली की मग आपल्याला पुढे आपलं काम करताना अगदी सहज सगळं सोपं होईल. आपल्या रस्त्यात आता कोणही अडथळा येणार नाही, कळलं. त्याबरोबर मग आता आत्या म्हणते, बरं चला आता आपण नवरीबाईंना तयार करायला घेऊ. काय गं, नवरी बनायचं आहे ना तुला. मग नवरी ही अशी असते का, नवरीसाठी किती छान तयार व्हावं लागतं. सावी, सुंदर नटायचं हा. रुद्रबरोबर आज जेव्हा तुझं लग्न होईल आणि तुमचे फोटो काढले जातील तेव्हा तुमच्या फोटोजमध्ये तू सुंदर दिसायला हवीस, माझी सून शोभायला हवीस, कळलं ना.
त्याबरोबर सावी लाजते. मग लगेच आत्या म्हणते, बरं चल आता तयारीला लाग. आणि मग आता आत्या ही सावीला एक सुंदर साडी देते आणि म्हणते, सावी तू ही साडी आज लग्नामध्ये नेसायची. ही साडी मी तुझ्यासाठीच खरेदी केली होती. मला काहीही करून तुलाच माझी सून बनवायचं होतं आणि मी माझ्या होणाऱ्या सुनेसाठी म्हणजे तुझ्यासाठीच ही साडी घेतली होती. प्रियाला साडी खूप आवडते. प्रिया म्हणते, वा खरंच खूप सुंदर आहे हो साडी आत्याबाई. त्यावर लगेचच आता सावी म्हणते, पण माझ्यासाठी दे इकडे. त्याबरोबर प्रियाला आता राग येतो, पण प्रिया विचार करते, जाऊ दे मरू दे. इतक्यात आता लगेचच इकडे प्रिया म्हणते, पहिला दरवाजा बंद करू का, नाहीतर कोणीतरी येईल आणि बघेल आपला हा सगळा कार्यक्रम. त्यावर मग आत्याबाई म्हणते, जा लवकर बंद कर. मग ती दरवाजा वगैरे बंद करून घेतात आणि त्याच्यानंतर मग आता इकडे सावीला तयार केलं जातं. सावीला तयार करून झाल्यावर मग आता आत्याबाई म्हणतात, उत्तम, शाब्बास. त्यावर आता सावीलाच लगेचच एक गोष्ट सुचते आणि ती म्हणजे, जर तुम्ही दोघीसुद्धा इथेच थांबलात तर त्या लोकांना शंका येईल ना की आपलं काहीतरी सुरू आहे म्हणून मी काय म्हणते, तुम्ही दोघींनीही जा आता बाहेर आणि बाहेर थांबा. आणि मी एक काम करते, मी आतमधून कडी लावून घेते. उरलेला मेकअप आहे तो मी एकटीने माझा करून घेईन. नाही, जर त्यांना कुणाला शंका आली की तुम्ही दोघी माझ्याबरोबर आहात तर त्यांना हे पटेल की आपण नक्की काहीतरी कुरापत करत असू आणि मग ते आपल्याला महागात पडेल. त्यावर आत्या म्हणते, बघ माझी होणारी सून किती हुशार आहे ते. हे त्या गिरिजाला एवढं सुचलं तरी असतं का. असो, चल प्रिया आपण बाहेर थांबूया. आणि सावी तू आतून कडी लावून घे आणि लक्षात ठेव, आमच्या दोघींच्या शिवाय इथे कोणीही आलं आणि कोणीही तुला कडी उघडायला लावली तरी कडी बिलकुल उघडू नकोस. आम्ही दोघी येऊ तेव्हाच कडी उघड. आमचा आवाज तर तू ओळखशीलच. सावी होकार देते. त्याबरोबर आत्या म्हणते, चल प्रिया आता आपण जाऊन बाहेर लक्ष ठेवूया, बघूया नवरीबाई बेशुद्ध झाल्या आहेत, मग आता पुढचा गोंधळ कसा घडतो ते. चला चला. त्याबरोबर प्रिया लगेचच होकार देते. मग आत्या सावीला सांगते, सावी मला तुझ्यावरती अजिबातच विश्वास नाही आहे, मला टेन्शन येऊन राहील. त्यापेक्षा तू एक काम कर, तू माझ्यासमोरच खोलीचा दरवाजा बंद करून घे. सावी खोलीचा दरवाजा बंद करते. त्यानंतर मग आता आत्या आणि प्रिया ह्या दोघीजणी लग्न मंडपात पोहोचतात. प्रिया विचार करत असते की मला महिपतला सुद्धा शोधायचं आहे, पण मला महिपतचा काही ठाव ठिकाणा लागतच नाही आहे. हा महिपत कुठे गेला असेल, कुठल्या बिळात लपून बसला असेल, काहीच कळायला मार्ग नाही आहे. नाही, आज एकदा का हे लग्न वगैरे सगळं पार पडलं सावीचं की मग मला महिपतच्या शोधावरती जोर दिलाच पाहिजे. कारण जोवर महिपत सापडत नाही तोवर माझ्या डोक्यावरची टांगती तलवार काही निघणार नाही आहे. आता आत्याबाई प्रियाला विचारते, काय गं कुठल्या विचारात मग्न झालीस. त्यावर प्रिया म्हणते, नाही काही नाही, सावी आणि रुद्रच्या लग्नाबद्दलच विचार करते. प्रिया मनातल्या मनात म्हणत असते, ह्या आत्याबाईंना माझ्या मनात काय आहे हे कधीच कळायला नको, नाहीतर उगाच नसता गोंधळ नसती गडबड होऊन बसेल. मग आता आत्याबाई ह्या म्हणायला लागतात, काहीही झालं तरी आज लग्न हे फक्त सावीचंच होणार रुद्रप्रतापबरोबर. रुद्रप्रताप जर कोणाच्या गळ्यात मंगळसूत्र घालेल तर ती मुलगी फक्त आणि फक्त सावी असेल. त्याने मला वचन दिलंय की जर लग्न मंडपात गिरिजा वेळेवर नाही आली तर तो सावीबरोबर लग्न करायला तयार होईल म्हणून. सावीबरोबर तो लग्न करेल. मग जर गिरिजाला मी मंडपात येऊच दिलं नाही तर गिरिजा मंडपात कशी येईल. आणि रुद्रने असं कुठल्याही पद्धतीच्या वचनात माझ्याकडून शब्द घेतला नव्हता की मी गिरिजाला मंडपात येऊ न देण्यासाठी प्रयत्न करणार नाही. त्यामुळे गिरिजा मंडपात येणार नाही याची खबरदारी तर मी घेतलेलीच आहे. रुद्र, आय एम सॉरी, माझी अजिबात इच्छा नव्हती तुझ्यावरती जबरदस्ती करावी आणि बळजबरीने तुला असं लग्नासाठी उभं करावं. पण मी काय करू, माझी इच्छा आहे की तुझं लग्न सावीबरोबर व्हावं आणि तुला सावीबरोबर लग्न करायचं नाही आहे. तुला त्या फालतू भिकारड्या गिरिजाबरोबर लग्न करायचं आहे. मग मला हे सगळं करावं लागेलच ना. तर आता इकडे सावी त्या दोघींना बाहेर पाठवून देते आणि त्यानंतर आता तिला भूक लागते. सावी विचार करते की मी काय करू, भूक तर खूप लागते. एक काम करते, जाऊन किचनमध्ये काही मिळतं आहे का बघते. तसंही आता बाकीचे सगळे तर लग्न मंडपातच असतील ना. मग सावी स्वयंपाकघरात येते. स्वयंपाकघरात आल्यावर आता सावी फ्रीज उघडते, फ्रीजमध्ये काही सापडतं आहे का शोधते. पण सावीला आता काहीच सापडत नसतं. मग तिची नजर किचन ओट्यावर पडते. तर तिथे सायलीने जे दुधाचं ग्लास बदललेलं असतं ते दुधाचं ग्लास ठेवलेलं असतं. आता ह्या दुधाच्या ग्लासामध्ये प्रियाने मिसळलेली
पावडर असते. सावी विचार करते, जाऊ दे, काही खायला नाही तर नाही, पण कमीत कमी दूध तरी पिते. आणि तसंही आज मला काही खायला नसतं झालं, आज माझा उपास आहे ना, नवरी आहे मी, असा विचार करत सावी तो दुधाचा ग्लास घेऊन तिच्या खोलीत जाते, दूध पिते. थोड्या वेळाने आता सावीला नशा व्हायला लागते आणि सावी थोड्या वेळात बेशुद्ध होऊन खाली कोसळते. आता गुरुजी सांगतात, वराने आणि वधूने येऊन इथे बसायचं आहे, वधूस घेऊन या. त्याबरोबर सायली आता जाते आणि तयार होऊन खोलीत बसलेल्या गिरिजाला घेऊन येत असते. गिरिजा म्हणत असते, सायलीताई, मला खूप नर्वस वाटतंय गं, म्हणजे हे सगळं एवढ्या लवकर. त्यावर आता सायली ही गिरिजाला समजावते, हे बघ गिरिजा, तू अजिबात घाबरू नको आणि काळजी तर बिलकुल करू नको. हे बघ, ज्या गोष्टी होतात ना त्या गोष्टी चांगल्यासाठीच होतात. आणि तुझा देवी आईवर विश्वास आहे का नाही? मग तर आता इकडे आत्या विचार करते, अरे ही गिरिजा मंडपात कशी काय आली? मग सावी कुठे राहिली? मग आता लगेचच आत्या ही प्रियाला नजरेने खुणावते की चल आपल्याला जाऊन बघितलं पाहिजे सावी कुठे. मग आता आत्या आणि प्रिया ह्या दोघीही जणी सावी कुठे हे पाहण्यासाठी येतात. त्यावेळी आता आत्याला आणि प्रियाला दिसतं की दरवाजा तर अजूनही बंदच आहे. मग आता त्या दोघीजणी दरवाजा ठोठावायला लागतात आणि आता त्या सावीला, सावी दरवाजा उघड, सावी दरवाजा उघड, सावी दरवाजा उघड असं म्हणत असतात. आता त्या दोघी जोरात ओरडूही शकत नसतात, कारण जर त्या मोठमोठ्याने ओरडल्या तर त्यांचा आवाज हा बाहेर इतर लोकांपर्यंत जाईल आणि इतर लोकांना कळेल की त्या दोघींनी काय गफलत केली आहे. त्यामुळे त्या हळूहळू बोलत असतात. प्रिया म्हणत असते, ही मूर्ख मुलगी आहे का सावी एक नंबरची, एवढा दरवाजा ठोठावतो, हिला कळत नाही आहे का? आणि हिने अजून दरवाजा लॉक करून जर घेतला होता तर हिला लक्ष ठेवायला नको होतं का? बाहेर ती गिरिजा कशी काय पोहोचली, गिरिजा इथे आणि ही इथेच कशी काय अडकली? नाही, काहीतरी गफलत नक्की आहे. आपल्याला लवकरात लवकर सावीला दरवाजा उघडायला लावायलाच हवा. सावी दरवाजा उघड, सावी दरवाजा उघड. आता इकडे त्या दोघीजणी जोरजोराने सावीला हाका मारत असतात, पण सावी काही दरवाजा उघडत नसते. इतक्यात त्या ठिकाणी सायली येते. सायली म्हणते, नाही उघडत आहे ना दरवाजा सावी? उघडणार पण नाही, नका प्रयत्न करू, उपयोग होणार नाही. त्यावर मग त्या दोघींना प्रश्न पडतो की सायली इथे काय करते? त्यावर सायली म्हणते, अरे मला बघून तर चक्क तुम्हा दोघींच्याही तोंडाचा रंग उडाला, पण मी इथेच असणं अपेक्षित आहे. तुम्हाला काय वाटलं तुमच्यावर कोणाचं लक्ष नाही आहे? हे बघा, लक्षात ठेवा, गिरिजाच्या लग्नात जर काही गोंधळ घालण्याचा प्रयत्न केलात ना तर तुमची गाठ माझ्या हातात आहे. लक्षात ठेवा, तुम्हाला जे हवं ना ते कधीही होणार नाही, कारण रुद्रप्रतापचं लग्न हे माझ्या गिरिजाबरोबरच होईल. कारण हे गिरिजाच्या मनात नाही तर देवी आईच्या मनात आहे, आणि देवी आईच्या मनात जे आहे तेच होईल. कळलं ना? आणि हो प्रिया, तू जो ग्लास गिरिजासाठी बनवला होतास ना खास दुधाचा, तो ग्लास तुझी सावीच प्यायली. आणि तुम्ही सांगितलं होतं तिला आतून कडी लावून घे म्हणून, त्यामुळे तिने आतून कडीसुद्धा लावली. त्यामुळे आता ती ना दरवाजा उघडणार ना जागी होणार. काय करायचं आहे ते करा. एवढं बोलून सायली निघून जाते आणि हा व्हिडिओ इथेच संपतो.